आपण पाडव्यासाठी श्रीखंड तयार करतो। पाडव्याचा खास मेनू आपला श्रीखंड। त्यासाठी इथं मी इलायची श्रीखंड करणार आहे। याच्यामध्ये आपल्याला केसर श्रीखंड करता येतं, इलायची श्रीखंड, आणि मग आपण फळं वगैरे घालून मग आंब्याचा रस घालून आम्रखंड करता येतं। नंतर फळांचं सगळी फळं घालून थोडंसं व्हॅनिला एसेन्स घालून ते फ्रूट खंड करता येते। त्याची रेसिपी आपण नंतर बघूयात। आता आपण उद्या ह्याच्या पाडव्यासाठी श्रीखंड करतो। त्यासाठी इथं मी काय घेतले बघा साहित्य। इथं घेतलेलं आहे अर्धा किलो चक्का, मिल्क पावडर, इथं मी पिठी साखर करून घेतलेली आहे। आता ह्याचं प्रमाण सांगते। हे मी घेतलेलं आहे अर्धा किलो चक्क्याला 1.5 वाटी साखर घ्यायची, 1.5 वाटी साखर, हे 2 टेबलस्पून मिल्क पावडर घ्यायची, आणि हा वेलदोड्याची पावडर केलेली आहे मी, ती वेलदोड्याची पावडर घालायची। आता हे जो चक्का आहे विकतचा तो मी आता ह्याच्यात घालून घेते। हे आता आपण बीटरनं बीट करून घेतोय, कारण ह्याला एकसारखं हलवल्यावर त्याचं जे टेक्स्चर असते ते फार सुंदर येते। मिल्क पावडर आणि हे चक्का घातलेला आहे मी, आणि त्याच्यात मिल्क पावडर 2 चमचे 2 टेबलस्पून मिल्क पावडर घातलेली आहे। आणि आपण आता हे बीट करून घ्यायचं आहे, आणि बीट करत करत आपण त्यात थोडी साखर मिक्स करून घ्यायची। पहिला थोडी घालायची, मग थोडी असं करत ते मिक्स करून घ्यायचं। आता ही आपण पिठी साखर करून घेतली बघा, ही हळूहळू याच्यात ओतायची आणि थोडी करत घालत त्याला आपण बीटरनं बीट करत जायचं। मी आता अर्धी साखर घातलेली आहे, 1.5 वाटीतली पिठी साखर केलेली, अर्धी साखर घातलेली आहे। आता त्याच्यानंतर हे आपल्याला हळूहळू मिक्स करायचं। आता ही उरलेली अर्धी साखर आहे ती आता घालूया। मिल्क पावडर घालून एकदा तुम्ही श्रीखंड करून बघा, खूप सुरेख होतं। आणि बीटरनं बीट करून बघा। बीटर जर नसेल, इलेक्ट्रिक बीटर जर नसेल तर आपण चाळणीच्या ह्याच्यात घालून आपण अंड फेटायचे जो हे असतो, म्हणजे आपलं ते जो बीटर असतो त्यांना बीट केलं तरी सुद्धा हातानं चालतंय, हँड बीटरनं। माझ्याकडे आता इलेक्ट्रिक बीटर आहे, पण एकेकांकडे इलेक्ट्रिक बीटर नसतो, त्यावेळी ह्या बीटरनं बीट केलं तरी चालेल। आता घातलेली आहे, तर ही आपण ह्याच्यात मिक्स करून घेऊ।
मी याच्यामध्ये घरात आपली वेलदोडा पावडर केलेली आहे, वेलदोडा पावडर घालत आहे. एक चमचा घातलेली आहे मी. तर हे आता आपल्याला परत एकदा फेटून घ्यायचं आहे. हे झालेलं आहे बघा. अगदी आईस्क्रीम सारखं श्रीखंड दिसते. याच्यात आपल्याला कलर पाहिजे तर तुम्ही येलो कलर वगैरे घालू शकता. अशा पद्धतीने आपलं सुंदर असं मस्त टेक्स्चर आलंय बघा. अशा पद्धतीने आपलं श्रीखंड इलायची फ्लेवरचं श्रीखंड तयार झालेलं आहे. कसं वाटलं ते सांगा, कमेंट करून सांगा. हा आपला आज देवारा कसा छान नटलाय बघा. ही आजची देवाची पूजा. नैवेद्य दाखवायचं आहे बघा. आज नैवेद्याला गुढीपाडव्यानिमित्त श्रीखंड, बटाट्याची भाजी, डाळ, हेच कडुलिंबाने डाळ वाटून केलेली आहे आणि तिथं ती ह्याची कर्नाटकी आमटी आहे, पापड, दही भात आणि चपाती. आता आपण नैवेद्य दाखवून घेऊया. पाणी फिरवा. गुढी आपली केवढी वरपर्यंत गेली. नैवेद्य दाखवायचं चाललंय गुढीला. आता आमचा हसकू वाट बघत बसलाय बघा. श्रीखंड खायला पाहिजे त्याला, त्यासाठी. त्याच्यासाठी सेपरेट श्रीखंड गोड. असं वाट बघते बघा. हे आता आपल्या दाराला लावलेलं तोरण बघा. काल आपण केलेलं ते बघा. संध्याकाळची गुढी उतरवायची तयारी सुरू झालेली आहे. दिवसभर गुढी उभा करून संध्याकाळची गुढी उतरवून आता आपण उतरवून घेऊया. अशा पद्धतीने आपली आज दिवसभराचं सगळी पूजा, गुढी उभारणं वगैरे झालेलं आहे. दुसऱ्या दिवशीचं हे पण मी व्हिडिओ आजच देत आहे, स्वामींच्या प्रकट दिनाचा. पण दोन्ही व्हिडिओ तुम्हाला एकाच दिवशी येत आहेत, गुढीचा आणि स्वामींच्या प्रकट दिनाचा. मग तो पण व्हिडिओ पुढं मी जॉईन केलेला आहे, तो बघून घ्या. श्री स्वामी समर्थ. नमस्कार सगळ्यांना, गुड मॉर्निंग. आज सकाळ सकाळ सुरुवात झालेली आहे व्हिडिओला. देवपूजेसाठी लागणारे गुलाबाची फुलं बघा किती छान आहेत. हा गावठी पिवळा गुलाब आहे. हे जास्वंदाचं झाड. अजून पांढरी फुलं उमलायची आहेत गुलाबाची. आज आपल्याला स्वामींचा प्रकट दिनाच्या मठात चाललेलो आहोत.
कोटी तीर्थला. त्यासाठी तिथं नैवेद्याला हे बुंदीचे लाडू घेतलेले आहेत. आता आपल्याला जायचं आहे. तयारी झालेली आहे. हे आपण ह्याच्यामध्ये ठेवू. हसकू बघा सकाळी सकाळी आपलं. पप्पी हसकीला जरा बुंदीचा लाडू दे. हा पाणी प्यायला लागले बा इथं आंब्यातला. आवरून झालेला आहे. आपलं झाडाचा भोपळा निघालाय बघा. स्वामीचं दर्शन घेऊयात. होता आपण स्वामींच्या दर्शनाला कोटी तीर्थावर. आमच्या बाजूला सगळी शेती आहे. शेतीचं झालेलं आहे काम अशा प्रकारे. बांधकाम वगैरे नवीन सुरू झालेले. थोडी झाली थोडी व्हायची आहे. थोडी थोडी घरं तयार झालेली. इथं बघा शेती, पूर्ण शेती आहे घराच्या बाजूला. तुम्हाला मठात गेल्यावर दाखवते. आपण स्पॉटवर जातो. सकाळी सकाळी सगळी दुकानं वगैरे बंद आहे. एवढी गर्दी नाही आहे. सकाळी लवकर बाहेर पडल्यामुळं सकाळी सकाळी मठामध्ये जरासं स्वामींच्या दर्शनाला बऱ्यापैकी गर्दी असणार आहे. स्वामी भक्त सगळे आलेले असणार आहे. बघूयात आता आपण कसं कसं आपल्याला दर्शनाचे न्यायची. एक मिनिट. जागा मिळालेली आहे आपल्याला गाडी लावायला. आता बदललंय ना पूर्ण. पूर्वी वेगळं होतं. इथंच काढ्या. जरास इकडनं जायचं. पाय धुवून जायचं. तो पाय धुवून आपल्याला आज जायला लागतं.
आपण आता बाहेर पडलो आज फोटो आणि व्हिडिओ काढायला परवानगी नसल्यामुळे आपण आता इथूनच दर्शन घेतलं आणि आता आपण घरी चाललो। नैवेद्य वगैरे तिथं दाखवायला तिथं लाडू ठेवलेले आहेत, तिथं ठेवलेत आणि 5 लाडू आपल्या घरी घेऊन चाललेलो आहोत। दर्शन चांगलं झालं, गर्दी होती थोडीशी, जास्त नाही, थोडीशी गर्दी होती। सकाळी सकाळी आल्यामुळे थोडी गर्दी कमी होती, पारायण वगैरे लोकांची सुरू होती। आता बघू घरी गेल्यावर बाकीचं आपलं सगळं आवडून पुढचं प्रसाद वगैरे करायला घेऊ, ते परत मी तुम्हाला दाखवीनच। आज पूजा झाली बघा, सगळे स्वामींचं दर्शन। नैवेद्य आज बुंदीचा लाडू, दही भात, भाजी, चपाती। आज प्रकटताना दिवशी स्वामींचं पूजा बिजा। भवानीची मूर्ती आहे। मी व्हिडिओचं एंड करत आहे। सगळ्यांना श्री स्वामी समर्थ।